वारकऱ्यांच्या प्रश्नी तुमची जी काही भाषणं होती, काही भिंत चालवली, रेड्याच्या मुखी वेद बोलवले, त्याविषयी तुमची जी विधान होती ती मध्यंतरी वादात सापडली होती, तर तेव्हा तुम्ही बॅकफुटवर गेला होता, माफी मागावी लागली? म्हणजे नाही, बॅकफुटवर म्हणण्यापेक्षा मी ना गोंधळले होते सर. सुरुवातीला मला असं वाटलं की खरंच मी वारकऱ्यांना दुखावले का, आणि दुखावलं असेल तर आपण क्षमा मागितली पाहिजे. परंतु मी त्याचा खूप खोलात जाऊन अभ्यास केला की कोण आहेत हे बोलणारे लोक आणि कशावर आक्षेप घेत आहेत. तेव्हा असं लक्षात आलं की यांचा तत्वज्ञानाशी संबंध नाहीये, यांचा अभ्यासाशी संबंध नाहीये. हे काही भागवत संप्रदायाचे नाही आहेत लोक, हे मोहन भागवत संप्रदायाचे लोक आहेत. कारण वारकरी संप्रदायातला जो माणूस आहे तो आजही मी त्या वाक्यावर ठाम आहे की तो चमत्कार, गंडे, दोरे, अंगारे, दुपारे अशा भानगडीत पडत नाही. संत ज्ञानेश्वरांना आम्ही माऊली म्हणतो ते भिंत चालवली म्हणून नाही सर, तर संस्कृत भाषेतलं ज्ञान प्राकृत भाषेमध्ये त्यांनी आणलं आणि सगळ्या बहुजन समाजाला दिलं, म्हणून ती आमची माऊली म्हणवली जाते. परंतु त्याऐवजी चमत्कार जोडणारी जी माणसं आहेत ती चुकत आहेत. मुळात त्यांना नामस्मरणाचा महिमाही कळत नाही, त्यांना फक्त चर्चेची राळ उडवून द्यायची होती. यातले जे 4 लोक होते जे कल्प्रिट होते, या 4ही जणांची माहिती मी सांगोल्याच्या सभेत विशद केली. पण याच्यामध्ये शिवसेना असं वाटलं होतं की नाही, सुषमा अंधारेंमुळे जरा वारकरी नाराज होत आहेत? अजिबातच नाही. म्हणजे तुमच्या नेतृत्वाची प्रतिक्रिया काय होती? माझ्या नेतृत्वाची प्रतिक्रिया, इव्हन दो सन्मान्य संजय राऊत साहेबही म्हणाले की सुषमा अंधारेच्या विरोधात जेव्हा काहीच काढायला शक्य नाहीये, कारण माझ्या विरोधात त्यांना जर ईडीचं रेकॉर्ड सापडलं असतं तर ते उत्खनन करत तिथपर्यंत गेले नसते. माझ्या विरोधात जर त्यांना सीबीआय किंवा करप्शनचं काही जर रेकॉर्ड सापडलं असतं तर त्यांना फार उत्खनन करायची गरज पडली नसती. 13 वर्षाच्या पूर्वीचं उत्खनन करणारी भाजपा 13 दिवसाआधी कोश्यारी काय बोलले यावर बोलत नाही. उदाहरणार्थ अगदी आज लेटेस्टमध्ये आशिष शेलारांनी एक ट्विट केलं. काय बोलावं आता शेलार भाऊंबद्दल? शेलारांना बहुतेक स्मृतिभ्रंश झालाय, कारण सन्माननीय अजितदादांच्या बद्दल तुमची भूमिका काय असं जेव्हा शेलार आम्हाला ट्विट करून विचारतात ना, तेव्हा शेलारांना लेट्सअपच्या माध्यमातून आम्ही विचारलं पाहिजे कोश्यारीवर तुमची भूमिका काय. आज सावित्रीमाईंचा जन्मोत्सव आहे, ज्या सावित्रीमाईंबद्दल, क्रांतिबा ज्योतिबांबद्दल अत्यंत अर्वाच्य आणि आक्षेपार्ह टिप्पणी करणारे कोश्यारी, त्यावर भाजपची भूमिका काय? प्रसाद लाड आणि मंगलप्रभात लोडावरती भाजपची भूमिका काय? यावर शेलार काहीच बोलत नाहीत. तर हे सगळे लोक सोयीस्करपणे काही नरेटिव्ह सेट करायला जातात. उद्धव ठाकरे काय या विषयावर तुमच्याशी काही बोलले का? वारकरी एकूण विषय मला माझ्या नेतृत्वाने आणि मला स्वतःला असं वाटलं की माझ्यामुळे काही डाग नाही लागला पाहिजे, चुकूनही त्रास नाही झाला पाहिजे. तर म्हटलं सर काय करूया? त्यांनी मला 3 वेळा सांगितलं की काहीही घाबरायचं कारण नाही, जाणीवपूर्वक हे लोक तुमच्या विरोधात काही ना काही षडयंत्र रचत आहेत. इव्हन मला त्यांनी अजूनही सांगितलंय इथून पुढेही ते एवढ्याने ते थांबणार नाहीत, ते अजून काही करू पाहतील. ते कदाचित एखादं स्टिंग करू पाहतील, कुठेतरी एखाद्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये अडकवू पाहतील, ते काही करतील, कारण त्यांच्याकडे दुसरं काहीच नाहीये काढायला. तर त्यामुळे ते करत राहतील. आणि ते माझ्याच बाबतीत का बरं करतात? आक्षेपार्ह वक्तव्य जर असतील, काल केतकी चितळे म्हणाल्या की आमचे हिंदू देव दारू पितात. आता काय ते केतकी चितळेची अंत्ययात्रा काढणार आहेत का, जशी माझी काढली तशी? तर तसं नाहीये ते मुळात. कारण मला वाटतं लोकमतच्या कोणी माध्यम प्रतिनिधी होत्या, त्यांनी टिकली लावली नाही म्हणून त्यांना अत्यंत सामच्या त्यांना अभद्र पद्धतीने बोलणारे भिडे ते इतर महिलांना बोलतील का? ते आमच्या अमृता वहिनींना बोलतील का? त्यांचं काय ठरलंय? हिंदू देवतांना मध्ये आणणं, हिंदू धर्माला मध्ये आणणं, किंवा आपल्या सोयीने राजकारण करणं. पण ते कुणाबद्दल करायचं? तर कोण आहे समोर? कंगना राणावत आहे का? सोडून द्या. केतकी चितळे आहे का? सोडून द्या. आदर ध्यान कोणी आहे का? तर पकडून ठेवा. ओके, आदर ध्यान म्हणजे सांगा जरा. आदर ध्यान म्हणजे सुषमा अंधारे का? लगेच तिरडी बांधा तिची. तुम्ही हे वर्गवाचक जातीवाचक बोलता की कसं? ते आदर ध्यान म्हणताना तो तुमचा नाही, मी वर्गवाचक, जात, धर्म, राजकीय पक्ष आणि विचारधारा असं बघून व्यक्त होणं ठरवलं जातं सर. अगदी मी काल जी पोस्ट केली त्यातही मी हेच म्हटलं की कुणी काय पेहराव करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. इव्हन अमृता वहिनी काय कपडे घालतात हा त्यांचा चॉईस आहे, त्यांना तो अधिकार आहे, त्यांना तो मिळाला पाहिजे. पण जसा अमृता वहिनींना अधिकार आहे किंवा कंगना राणावतला अधिकार आहे तसा इतरांनाही असू शकतो ना. पण अमुक एका जात धर्माची आहे म्हटलं की ठोकायला सुरू करा. हा जो गलिच्छपणा आहे तो थांबला पाहिजे.